नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अपात्र घोषित केलेल्या गोशाळांना पात्र घोषित करा. गोशाळा चालक संघाचे पालकमंत्रींना धुळ्यात निवेदन. महाराष्ट्रात गोसेवा आयोगामार्फत देशी गायांचे पालन पोषणासाठी प्रतिदिन 50 रुपये अनुदान शासनाकडून घोषित करण्यात आलेले आहे. दरम्यान शासनाने काही दिवसांपूर्वी गोशाळांची यादी जाहीर करून 305 गोशाळा अपात्र घोषित केलेल्या असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. अपात्र ठरवलेल्या गोशाळांच्या कागदपत्राची चौकशी करून त्या गोशाळांना पात्र ठरविण्यात यावे अशी मागणी गोशाळा चालक संघाने केलेली असून या मागणीचे निवेदन आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री धुळ्यात आलेले असता त्यांना देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी गोशाळा चालक संघाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र राजपूत, यशपाल सिसोदिया, युवराज मोहिते, शांताराम निकम आदी उपस्थित होते. 25 रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी रावल साहेब तथा राष्ट्रीय रोजगार मंत्री व पणन मंत्री यांना आज महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघ यांच्यातर्फे ज्या महाराष्ट्रातील अपात्र 305 गोशाळा आहेत त्यांना पालनपोषणाचा खर्च देण्यात यावा. यापूर्वी 561 गोशाळांना पालनपोषणाचा खर्च देण्यात आला गेल्या महिन्यात. तर ज्या अपात्र 305 गोशाळा आहेत त्यांचे त्रुट्या करून संबंधित जे मंत्री पंकजाताई मुंडे व गोशाळा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांच्याशी चर्चा करून व जयकुमार भाऊंनी आश्वासित दिलं की पुढच्या आठवड्यात आम्ही पंकजाताई व शेखर मुंदडा यांच्याशी मीटिंग लावतो आणि ज्या अपात्र 305 गोशाळा आहेत त्यांना लवकरात लवकर पालकपोषण खर्च देण्यात येईल. या संदर्भात पुढच्या आठवड्यात मीटिंग लावण्याचं भाऊंनी आश्वासित केलेलं आहे. तर आम्हाला एक जयकुमारजी भाऊ रावल यांच्या माध्यमातून या अपात्र ज्या 305 गोशाळा आहेत महाराष्ट्र राज्यातील त्यांना न्याय मिळेल अशी पूर्ण खात्री लवकरात लवकर पालनपोषण खर्च मिळेल 305 गोशाळा असे आजच्या निवेदनातून आम्हाला आशा पल्लवित झालेली आहे.